नमस्कार मंडळी, मी संदेश सर, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज मी निघालेलो आहे छत्रपती संभाजीनगरला निघालेलो आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी म्हणजेच 12व्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आज निघालेलो आहे बाय ट्रेनने. आपली ट्रेन आहे ती देवगिरी एक्सप्रेस. या ट्रेनने आपला आजचा प्रवास होणार आहे. त्यामध्ये आपली तयारी तर झालेली आहे, शूज आपण घेतलेले आहेत, छत्री पण घेतलेली आहे. पावसाचा हा मे महिना आहे, पाऊस चालू झालेला आहे, छत्री मेन घेतलेली आहे. तर चला आपण त्या घरातून प्रवास आपण चालू करूया. चला फायनली म्हणजे आपण आता बदलापूरला स्टेशन 11 पोहोचलेलो आहोत. ते लोकल पकडून कल्याणला जायचं इकडे. चला 5 मिनटं बाकी आहेत अजून. 9:16ची ट्रेन पकडून जायचं. दम लागला थोडं, ट्रेन फास्ट पकडायची आपल्याला. ती थांबले प्लॅटफॉर्मवरती. चला अंबरनाथला गाडी आलेली आहे इथे. आपल्या टायमिंग आहे गाडीचं 10:30पर्यंत येईल कल्याणला. गर्दी कमी आहे तशी. चला कल्याण स्टेशनला आपण उतरलेलो आहे. शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली पहली मोटर है. लोकल ट्रेन थांबली आपली. त्याच ट्रेनमधून आपण आलो होतो. साईनगर शिर्डी नंतर आपली ट्रेन आहे इथे. चला ही शिर्डी साईनगर इथे ट्रेन सुटलेली आहे इथे. पूर्ण AC कोच आपल्याला पाहायला भेटते. आणि त्याच्यानंतर आपली ट्रेन आहे देवगिरी एक्सप्रेस. 17:57ची ट्रेन आपल्याला पाहायला भेटेल आपल्याला. आपली ट्रेन आलेली आहे. इंजिन पुढे आपल्याला पाहायला भेटते इकडे. मुंबई लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस. पहिला लेडीज आहे. हा जनरल डबा बघा ना कसा भरला आहे. बापरे, कच्चा टोल. हा S1 आहे का? नाही, S1 कुठे? S1 हा याच्या पाठी करतो इथे. हा बघ S1 हा बघ. पूर्ण खाली पब्लिक उतरला बघा. चला आपला डबा इथे आलाय. बऱ्यापैकी ट्रेन इथे खालती होते. लोकल प्रवासी पण याच्यातूनच येतात, प्रवास करतात. लोक जेवत आहेत. 10 साडे 10 वाजलेत. AC पाहिजे होतं ना. हा आपण लय पाठी झालं. हां आपली सीट इथे भेटली. हां ही मधली आहे आपली. इकडे आपली दुसरी आहे. हा बाईने मस्त जागा अडवली होती तिकडे. 8 नंबर आमची इकडे. हां हो ठीक आहे इकडे. पूर्ण गाडी बिडी ठेवली इकडे. चला म्हणजे आपला ग्रुप बघा इथे मस्तपैकी. आपण सर्व हे हा एक वेगळा डबा आहे. S4 आहे. आणि हा सर्व भाई जबरदस्त. खूप दिवसांनी आपली भेट झाली, वर्षाने. हरिहरला झाली. हां हरिहरला. यस. चला हे वेगळे आहेत थोडे आणि आपण जरा वेगळं आहोत. तर एकच अशी सीट भेटली असेल बरं झालं असतं. आणि त्याच्यात अमोलचा बड्डे आहे. आपल्या अमोल भावाचा बड्डे आहे. डीजे भाई डीजे अमोल. कोथिंबीर काढू काय? नको राहू दे. काय माहिती नाही, बघ ना कुठची आहे. मला पण नाही. नाही ती दादरची असेल. बर्थडे टू यू. मोठ्याने जोरात बोला रे. हॅपी बर्थडे डियर अमोल. हॅपी बर्थडे टू यू. पहिलं मी माझा बर्थडे लेडीजला द्या. अरे नाही बदल ना. कशामध्ये केक घेतलाय? सुपली सोन्याची. वाटेला बदलापूरवरनं माणूस बोलवला. ट्रेनमधला टाइमपास असा उनो. कॅट नाही खेळत आम्ही ॲक्च्युली. उनो हा नवीन गेम आहे इकडे. कॅट सारखाच आहे. बघूया कसा खेळतात ते लोक. ट्रेनमधला टाइमपास असा ग्रुप असला ना की मजा येते सर्व असा प्रवास करायला. चला भाऊ चला. TC वाले काका इकडे आलेत. आपल्याला TC वाले काका पाहायला भेटतात इकडे. TC चला आपल्या 65 उधर ये क्या इधर इधर भेजे. हम लोग इधर बैठे. 55 आप लेके नहीं रहा.
इधर है 55 उधर है नीचे वाला 55 है क्योंकि इधर 54 से टीसी वाला कंफ्यूज झाला है. अरे जनरल टिकट का इधर कैसा हो गया? ये कौन है? दीपक. आपका क्या नंबर है? टीसीचा येडा. दीपक नाम है आपका? शुभम वाले हो ना? हे पत्त्यांसारखंच वाटायचं वाटावाट चालेल. पंजा चौका नववा हे काय उनोचं. तर फायनली मंडळी आपण पोचलो आहोत औरंगाबादमध्ये. ट्रेन आपली लेट झालेली थोडी अशी. मस्तपैकी असं चांगलं झोप पण आली मस्तपैकी. 5:30 वाजलेत ना? किती वाजले? 5 वाजून 10 मिनटं झालेत. मस्त भाई ट्रेन बघा किती पूर्ण खाली झाली. हा पूर्ण डबाच पूर्ण खाली झाला आहे. काय भाई झोपला का नाही? कसं वाटलं हां फुल एन्जॉयमेंट केलं त्या. स्टेशनच्या बाहेर आपण एक्झिट करतोय आता. आपल्याला जायचं आहे बाहेर. 5 वाजून 20 मिनटं झाले तिकडे. एक्झिट करतोय आपण. नाही मस्त छान स्टेशन आहे इकडे बघ. आपल्याला इथे आपण डायरेक्टली गाडी अशीच केलेली आहे. इथे 4 व्हीलर आपण केलेली आहे. ही गाडी आहे का? अच्छा मस्तपैकी आपल्याला 4 प्लेस म्हणजे किती आहेत प्लेस एकूण टोटल? 7 प्लेस आहेत टोटल आपल्याला. आणि त्यांनी 2500 रुपये सांगायचे आहेत. मस्तपैकी छान असं संध्याकाळपर्यंत ते फिरवणार असे 5-6 वाजेपर्यंत. बरं आहे ठीक आहे ना भाई. एका रूममध्ये आम्ही 8 जण आहोत भाई. किती जण आहेत बघा. जबरदस्त एवढे रूम कसा आहे? रूमचा वजन आहे ना? छान आहे ना? मस्त आहे. हां रूम मस्त आहे छान आहे. 8 जणांच्यात 600 रुपये ठीक आहे ना? विराट एक साईडला आलाय. आणि गरम पाणी आपल्याला खालतून आणायचे. साहिल परवडतंय ना? हां परवडतंय. आपल्याला काय आंघोळ करून माझी हां गरम पाणी फ्रेश होऊन जायचं. चला ठीक आहे. फ्रेश होऊन आपल्याला फक्त देवदर्शन करायला जायचं तिकडे. चला सर्वांची तयारी झालेली आहे आपली इकडे. आता आपल्याला डायरेक्ट मंदिरात जायचं आहे. 7:30 वाजलेत मस्त असं. 7:30 वाजलेत ना? जेवढं लवकर जाऊ तेवढं आपल्याला दर्शन लवकर घ्यायला येईल. काय बिस्किट सर्व डिमांडचं सामान इकडे आणलेलं आहे. फुल बिस्किट सर तयारी तर झालेत. चल लवकर रे. चल लवकर. नवराच लेट आहे आमच्यात. चला मस्त आंघोळ झाल्याच्या नंतर नाश्ता करूया काहीतरी. ते चहा पाणी प्यायचे. नाश्त्यामध्ये वडेपाव बघा. वडे लय मोठे आहे ते. हा काय पाव वडा आहे. ये वडा पाव आहे. ये सांबर वडा आहे. अच्छा चाय तो चाय मस्त चाय गुलका चाय. ब्रेड वडा चाय बारे हे घेतो हे एवढे जण घेतील ना काय ते मस्त. चला मारता आणि चहा पिऊया ते. चहा पिते मस्तपैकी. आणि इकडे आपल्याला काय विजय भाऊ चेस करतोय ते चहाला. चला या चहा पियाला मस्त चेस. अरे बापरे चेस चहाला चेस करताय. तर या चहा प्यायला म्हणलं माहित नाही ते गुळाची चाय मस्त अद्रक टाकलायचं. फ्रेश वाटतं चहा प्यायल्यानंतर. चला मंदिराच्या पहिल्या प्रवेशद्वारामधून आपण आज जातो आतमध्ये. खूप सुंदर असं आपल्याला हे दर्शन आपल्याला मंदिर पाहायला भेटणार आहे. चला चला चला. आणि सर्व इकडे स्टॉलची दुकानं पण आपल्याला पाहायला भेटतात. भस्म वाव. बेलाचं बेल बघा किती खूप सारे बेल पाहायला भेटतात. आपल्याला ना मंदिराचा कलश पाहायला भेटतं. जबरदस्त असं आपल्याला मंदिर पाहायला भेटणार आहे. आतमध्ये आपल्याला फोटो कॅमेरा अलाउड नाही. आपण सर्व आता बाहेरच ठेवणार. मोबाईल पण कॅमेरा पण आपला अलाउड नाही कंपल्सरी. चला स्टॉलची दुकानं इकडे आहेत. तिथे आपण आपल्याला चप्पल आणि आपले सर्व बॅग बिग ठेवायचे आहेत. ते सामान आपल्याला पाहायला भेटेल. कसं आहे रे हे काय प्राईज आहे? 20 रुपये फक्त 20 रुपये. अच्छा ओके. काय काय असतं याच्यामध्ये? 20-30 रुपयामध्ये मस्त छान असं गुलाबाचं फूल आहे. बेल पण आहे मस्त असं. तर आपले मोबाईल इथे जमा करतो आपला आणि कॅमेरा पण आपला जमा करतो इथे. हे घ्या ठीक आहे. सर्व जमा झालेलं आहे आपलं. हे कोणाचं काय? हे काय आहे? त्याच्यात काय आहे? मोबाईल कॅमेरा कंपल्सरी पण. हां आता देतोय तुझ्याकडे तो. तर आपण इथे पावती बनवलेली आहे. आपले 7 मोबाईल आणि माझा कॅमेरा एक 8 मस्तपैकी इथे. हा मोबाईल फक्त एवढा. किती आता हा वाढला काय कॅमेरा? वाढला का? किती झाले बघ किती झाले?
8 आणि 9 पकड 9 कर. हा ठीक आहे चला. 8 आणि कॅमेरा एक 9 आहे. मस्त वाटलं ना. आणि दर्शन घेते वेळी कसं असतं ते म्हणजे आपल्याला कमरेच्या वरचे कपडे आपल्याला काढायला लागतात. हां पुरुषांसाठी फक्त. विजय फुल एकदम शिवभक्त आपला. फक्त महाकाल जबरदस्त महाकाल. धन्यवाद. अरे जबर वाटतं. तर म्हणजे आपण त्या गाभाऱ्यात जात असाल ना शिवलिंगाचं दर्शन घेत असाल तर जेंट्स लोकांना कमरेच्या वरील असं ना म्हणजे बनियाने असू दे किंवा टी शर्ट शर्ट असं ते पूर्णपैकी काढायला लागतात. त्याच्यानंतर दर्शन घ्यायला जायला लागतं. तर चला म्हणजे जाऊयात आपण पुढे. दर्शन तर मस्तपैकी छान असं झालेलं आहे. पूर्ण शिवलिंगाला हात म्हणजे दर्शन हात लावायला भेटलं असं आणि खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. तर टंक आपल्याला पाहायला होतं मस्तपैकी असं कवडी भारी. नदीतला दगड बघ ना गोटी कसं भारी आहे रे. ते अंडा वाटतो हा बघ ना अंडा लय भारी भारी दिसतात एक नंबर. हे तर बघा ना जबरदस्त वाटतंय. हा ना गोटी पूर्ण ते जुने पैसे नाणे बघू कुठले कुठले आहेत ते. 25 पैसे 10 पैसे पण आहेत. 10 पैसे आहेत वगैरे. कुठले कुठले डॉलर आहेत. दर्शन आपलं करून झालेलं. आता नाश्त्याची वेळ झाली. पोटामध्ये कावले वाढायला लागले. बघा चांगला असा एक मस्तपैकी धाबा किंवा काहीतरी एक हॉटेल शोधायचा. इथं आहे ना पुढे सूर्य. अच्छा सूर्या. हां सूर्या त्यांनी पण नाव घेतलं. तर आमचा ड्रायव्हर चेंज झाला इकडे. आता याच्यानंतर कुठे कुठे आपल्याला फिरायला जायचं माहिती आहे ना. कुठे कुठे पुढे काय सांगू आम्हाला. सांगा जरा कुठे कुठे जायचं काय. तुम्हाला त्यांनी काय सांगलं ते 8 दर्शन आपलं कुठे ते काय जायचं लेण्या पाहायचं आहे. परत ते हनुमंताचं दर्शन घ्यायचं आहे. सगळं तुम्ही पहिले नाश्ता करा मग तुम्हाला. ओके 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 चला. हॉटेल सूर्यामध्ये आपण आलो. पोटामध्ये कावळे ओरडत असल्यामुळे आपण आलो हॉटेल प्युअर व्हेजमध्ये नाश्ता करण्यासाठी. फक्त नाश्ताच करायचं आहे. जेवणाचं नंतर बघू पुढे. चला मस्तपैकी खमंग असा वास येतो छान असा. मसाला डोसा मेंदू वडा असा छान वास येतो. हॉटेल मोठाच आहे. छान वाटतं इकडे. इथेच बसायचं. अच्छा हां हवा लागेल. फॅन पण चालू आहे. टप्पा छान मस्त आहे रे. साऊथ इंडियन इथं डिश खूप चालतात इकडे. दुसरं काय नाही तिकडे. पावभाजी किती आहे. तवा मोठा आहे हो तुमच्याला. जबरदस्त तवा केवढा बघा ना मोठा आहे. तेल बघा कसं टाकतात. आपले कमी जरा तेल लागतं. तेल भरपूरच आहे. हा मसाला डोसा प्लेन डोसा ओके. नाश्ता आलेला आहे आणि इकडे ह्यांना पाव आहे ना म्हणजे पावभाजी आहे. त्यांची पाव भाजी आहे ती खूप जास्त आलेली आहे. आम्ही त्यांना कंप्लेंट केली होती. एवढी जास्त आहे ना ते खाणार पण नाही. बघून आपल्याला कसं तरी वाटतंय ते आता. ती पण हां इकडे पण पावभाजी जबरदस्त. चला म्हणतं या मग नाश्ता करायला. आणि पाव बघा. अरे हां ते गोष्ट एक सांगायचं. पाव बघा एवढूचा पाव आहे पण क्वांटिटी तेवढी तशी नाही. पण रेट जास्त आहेत. रेफरन्स बरोबर नव्हता. हां रेफरन्स बरोबर नाही. आम्हाला त्या ड्रायव्हर काकाने सांगितलं की ते तुम्हाला नाश्ता चांगला भेटेल. काय नाही ना पाव चांगला ना मिसळ चांगली आहे पण क्वांटिटी कमी आहे. आणि मी आता पण ना पावभाजीची टेस्ट होतो. 100 रुपये आणि काय 100 रुपये 50 रुपयाची पण काय. भारी आहे. आणि इकडे पिठला भाकरी भेटली आपल्याला. अमोल कशी होती मिसळ कशी होती. मस्त होती ना. आणि सर्वात अमोलने रेकॉर्ड आपल्याला जोडला. 11 पाव त्याने एकट्याने केले. आम्ही 28 पाव मागवले होते. जास्त मी खाल्ले. अच्छा तू किती केले. पुण्यातले पण मीच खातोय. अच्छा ओके. ऐकून 28 पाव आणले होते आणि ते एक्स्ट्रा ते 2-2 होते ते वेगळेच होते. जबरदस्त मिसळ पाव होते. ताव मारलेला आहे. पाव जास्त. हां पाव जास्त झाले एक नंबर असं. 28 पाव आणि ते 2-2 पाव भेटतात ते जबरदस्त. आता काही जेवायची जरूरत नको. डायरेक्ट संध्याकाळी 6-7 वाजता जेवायला लागेल. हां गाडीमध्ये पाव बाहेर काढतात. चला आणि आता चहा मागवतो काहीतरी. चहा अमोल आजला उरकेल का. चहापर्यंत काम 25 का 2 पाव मागवू अजून बस ना. ठीक आहे चला. सर्व फडशा करून टाकले नाही बघा. सर्व खाली करून टाकले. आता आपण आलेलो आहोत ना दर्शन घेतलं. त्यानंतर आपण एलोरा लेणी पाहण्यासाठी आपण चाललो इकडे. हो मग ते बघा माकड वांदर वाटतं इकडं. त्याची शेपूटच नाही. छोटीशी कापली त्याची. वडाची झाडं मस्त आहेत. मोठी मोठी झाडं आहेत. तिकीट घरला आपण लेण्या पाहण्यासाठी आलो. तिकीट घर इथे इंडियन रुपीजचे आहेत ते म्हणजे आहेत ते 40 रुपये आणि बाहेर फॉरेनर आहेत त्याला डायरेक्ट 600 रुपये. जबरदस्त तिकीट आहे. सरकारी नोकर कर्मचारी असेल ते
फ्री एंट्री आहे 15 वर्षाच्या खालील मुलांसाठी आणि कर्मचारी असेल त्याला फ्रीमध्ये सरकारी. समोरचा व्ह्यू बघा मस्तपैकी छान असं दिसतं आपल्याला. पुढे आपल्या भारताचा ध्वज फडकताना दिसतंय छान असं आणि पुढे लेणे आपल्याला पाहायला भेटतात आणि हा गार्डन एरिया छान असा. पुढे जायचं आपल्याला लेणे पाहण्यासाठी. आता मस्त दगड बघा ना कसं कोरीव केलेलं आहे काम. दगड झिजून बघा ना त्या मूर्त्या पण झिजल्यात पूर्ण अशा. लेणी क्रमांक 16. चला आतून जाऊया गुफेकडे. एक नंबर आतमध्ये एंट्री केल्यानंतर ना जबरदस्त फार्मिंग आपल्याला पाहायला भेटेल. कोरीव काममध्ये असं पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे इकडे स्टॅच्यू. सर्व गुफा पाहायला भेटेल तिकडे. ही हत्तीची सोंड जरा हे तुटली हत्तीची सोंड. हां हत्तीची तोंड तुटली आहे त्याची. छान असा कोरीव काम. हा स्तंभ आहे त्याच्यामध्ये. हो इथे स्तंभ आहे असा मस्त मोठाच्या मोठा. आपल्याला 20 रुपयाच्या नोटीवरती जसा स्तंभ दिसतोय ना तसाच इथे काढण्या म्हणजे स्तंभ पाहायला भेटते इकडे. तसाच 20 रुपयाच्या नोटीवरती हा चित्र आपल्याला पाहायला भेटतं आहे. आणि या सर्व लेण्या आहेत ना आपल्याला तुटक्या अवस्थेत आहे ना ते औरंगाबाद जेबाने ह्या सर्व तोडलेले आहेत अशा सांगण्यात आलेलं इथे. आणि मस्त आहे बघा थोड्याफार मोडक्या अवस्थेमध्ये आहेत अशा. छान असा स्तंभ आपल्याला पाहायला भेटतं इथे. पब्लिक तर खूप आहे. आज रविवार पण आहे. ते महाभारत सांगण्याचं आलेलं आहे जे म्हणजे स्टॅच्यू आहे पूर्ण हा महाभारताचा पूर्ण असं हत्तीबित्ती पाहायला भेटतं इकडे याच्यामध्ये सुंदर असं. आणि इकडे ते सर्व ना एलिफंट म्हणजे हत्तीबित्ती होते त्यांचे म्हणजे मग सोंडी बिंडी आहेत ना त्या तुटलेल्या आहेत सर्व अशा. पूर्ण असं आपल्याला डबल टिबल मारायचा आपल्याला हा पूर्ण हे पाहायला भेटेल लेणी पाहायला भेटेल. कुठला प्राणी शंकर महादेवाचा नंदी पाहायला भेटेल. आणि पुढून आपल्याला स्टेट आहे ते शंकर महादेवाची पिंड पाहायला भेटेल. इकडे स्टेट आहे तिथे भली मोठी आपल्याला शंकर महादेवाची पिंड पाहायला भेटते. केवढी मोठी आहे ही. एक नंबर होते. डिझाईन बघा जबरदस्त आहे. हा पुढे स्टॅच्यू आपल्याला ऑलवरती भिंतीवरती पाहायला भेटतो ना. हा रामायणचा स्टॅच्यू पूर्ण दिलेला आहे. आणि ह्या इकडे साईडला आहे तो महाभारत आहे. इकडे बघा महाभारताचा. हा बघा जबरदस्त असं आपल्याला पाहायला भेटतं भिंतीवरती असा हा महाभारत कोरीव काम केलेलं आहे ना. एक नंबर ना. कसं वाटेल भारी वाटतंय जबरदस्त असा फ्रंट व्ह्यू आपण टॉपवरती आहोत. लेणी पाहायला भेटते. पुढे बघा पुढचं लय जबर वाटते पुढे पण. हाई टॉपवरती जबरदस्त वाटतं ना. खाली कसं खोल वाटते बघा ना. एवढी एवढीशी माणसं दिसतात छोटीशी. काय व्ह्यू वरची डिझाईन पण बघा ना कसं कोरीव काम आहे. वरती नंदी दिसतात 4 साईडला 4 पण ते तुटक्या अवस्थेमध्ये 2 आहेत. ते काय घुमट वाटतं. ते कलर्स पण जब्बर वाटतं असं ना. कसं वाटतंय एक नंबर ना. कडक एक नंबर. पाय थरथरतात खाली असं बघितल्याच्या नंतर ना. पावसातून हे रिस्की आहे. हे रिस्की आहे खूप पावसातून. ना त्याला हा ना काय कोरलंय ना यार. माकडं पाहायला भेटते. आता आपण आलेलो मारुती मंदिरामध्ये आलेलो. श्री भद्रा मारुती संस्थान खुलताबाद. चला प्रवेश करूया आतमध्ये. मारुतीच्या मंदिरामध्ये चाललो आता आपण. मंदिरामध्ये आता श्री भद्रा मारुती संस्थान बली की जय. छान असा मारुती आपल्याला पाहायला भेटते झोपलेला आहे. कोणी ते तेल कोणतं आहे बोललं का काय. कोणतं तिळाचं तेल. आणि इकडे ते सेम आहे. ते फोडून द्या आम्हाला ते बॉटल. आणि त्याच्यात उडीद टाकणार आहे त्याचे. सही बघा जबरदस्त 2 मिनटात फोडली ना. चला आपण तेल घेतो. धन्यवाद. चला ओके. हां नाही
इथं. चला मस्तपैकी आपण हे शनिदेवावरती तेल टाकतोय आपण वरती. आपल्याला बॉटल भेटली इकडे. श्री बद्री मारुती संस्थान खुलताबाद. तर इथे प्रसाद घ्यायचा 20 रुपयामध्ये एक पॅकेट भेटतं आपल्याला. कसं 20 रुपये पॅकेट भाऊ? जबरदस्त. कसले लाडू ते? कसले? मुंदी लाडू.